छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामध्ये राहणारे पुरुषोत्तम सोपान तायडे यांनी SBI बँकेकडून काही कर्ज घेतलं होतं आणि त्या कर्जाला तारण म्हणून त्यांनी 580 स्क्वेअर फीटची मालमत्ता म्हणजेच जागा बँकेला तारण दिली असताना काही कारणास्तव त्यांना कर्जाचे हप्तेही नियमितपणे भरताना आल्यानं बँकेने त्यांच्यावर कारवाई करत त्यांची असलेली 1700 स्क्वेअर फूटची जागा संपूर्णपणे कुठलीही पूर्व नोटीस न देता सील केली आणि परस्पर कर्जदाराला कुठल्याही प्रकारची माहिती न देता तेथील स्थानिकाला बँकेने ती संपूर्ण जागा विकून टाकली आणि पंचनामा केला असता 1700 स्क्वेअर फीट जागेतून 580 स्क्वेअर फूट एवढी जागा मोजून न घेता परस्पर संपूर्ण 1700 स्क्वेअर फीट जागा जप्त करून येथील स्थानिक व्यक्तीला बँकेने विकून त्यांच्या ताब्यात दिली। त्यामुळे पुरुषोत्तम सोपान तायडे यांच्यावर SBI ब्रांच मॅनेजर यांनी जबरन अन्याय केलेला आहे असं मत कर्जदार पुरुषोत्तम सोपान तायडे यांनी बँक मॅनेजरवर आरोप केले। माझं नाव पुरुषोत्तम सोपान तायडे, मी सोपान शेखू तायडे यांचा मुलगा आहे। मी मंडळ अधिकारी, बँक कर्मचारी आणि ग्रामपंचायत अधिकारी आणि प्रशासन, इतर प्रशासन यांनी संगनमत करून पैसे घेऊन माझी पूर्ण 1725 स्क्वेअर फीट जागा संबंधित बँकेने कब्जा केलेला आहे, जेणेकरून ते इनलिगल आहे। कुठल्याही प्रकारचा बँकेनं मला नोटीस दिली नाही आहे, हार्ड कॉपी नाही आहे, काहीच नाही आहे। काही नसताना सुद्धा बँकेनं बळजबरीनं त्यांच्या पैशाच्या गरमीनं हे सगळं केलं। मला कुठल्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही आणि विचारलं सुद्धा नाही, हा माझ्यावर केलेला अन्याय असल्याचं ते म्हणाले। बँकेला तारण ठेवलेली 500 स्क्वेअर फीटची जागा बँकेने घ्यावी आणि उर्वरित माझी जागा मला परत द्यावी अशी मागणी केली असता SBI बँकेचे मॅनेजर यांनी सूडबुद्धीतून अरेरावीची भाषा केली आणि धमकावण्याचाही प्रयत्न केला, असाही आरोप तायडे यांनी बँक कर्मचाऱ्यांवर केला आहे। त्यामुळे तायडे हे तत्काळ पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि कोर्टाकडे विनंती केली आहे की त्यांची उर्वरित जागा आता परत द्यावी आणि हा अन्याय दूर करावा। अशा प्रकारच्या बँकेकडून होत असलेल्या मनमानी कारभाराला कुठेतरी चाप बसला पाहिजे अशीही विनवणी त्यांनी प्रशासनाला केली आहे। जनमत न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरकट यांची रिपोर्ट।